नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भूमीकडे बघतच राहिलेला असतो आणि भूमी त्याच्याकडे बघून लाजत असते. आणि त्याच वेळेला आता इथे सगळेजण पूजेच्या तयारीमध्ये असतात आणि आजी ही आकाश भूमीकडे बघत असते. आणि त्याच वेळेला आता आजी म्हणते की अरे आकाश बाबा, तुझं चाललंय तरी काय? अरे तुला हे असंच बघत राहायचं असेल ना, तर मग एक काम कर ना, मंगळागौरीची ही पूजा झाली ना की त्या पूजेनंतर तुझ्या बायकोला असं बाजूला बसव आणि तिच्याकडे बघत राहा. त्यानंतर मग आता सगळेजण त्यांच्यावर हसायला लागतात आणि भूमी तिथून बाजूला जाते आणि बाजूला येऊन पूजेच्या इथे ती उभी राहते. आणि मग आता आकाशला अथर्व म्हणतो की बघ रे लाजली रे लाजली. तेव्हा मानसीला आता भूमी म्हणायला लागते की काय गं मानसी, हसत काय बसलीस नुसती, काहीतरी कामं कर ना. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, असं काय करतेस तू, ही काय बघ ना, माझी कामच तर सुरू आहेत, तू अशी का बोलतेस? आणि त्याच वेळेला मग ती म्हणते की ठीक आहे, कर कर काम कर. आणि आकाश आता भूमीकडे बघत असतो. ती लाजलेली असते म्हणून आता आकाश हा तिच्याकडे बघून हसायला लागतो. भूमी म्हणते की अगं तू नाही, हा आकाश, या आकाशला ना काही कामच नाही आहेत, नुसता नुसता इकडून तिकडून फिरत राहिला आहे, काहीच काम करत नाही आहे तो. तेव्हा आकाश आता भूमीजवळ येतो आणि म्हणतो की अगं भूमी, असं कसं बोलतेस तू, मी काही काम करत नाही आहे म्हणून? अगं मी महत्त्वाचं काम करतोय तुला बघण्याचं. अगं ते पण तर काम किती महत्त्वाचं आहे ना, पाहत राहण्याचं, हो की नाही मानसी? तेव्हा मानसी म्हणते की हो हो, अगदी बरोबर आहे आकाश भाऊजी. आणि नंतर आता ते तिच्यावर हसायला लागतात. भूमी म्हणते की आकाश, तुझं पण ना? तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी, बरं मला सांग आता काय वेगळं बोलतोय मी? आणि मग ती लाजायला लागते आणि म्हणते की आकाश, चल तुझं आवर, तू तुझं काम कर, असं ती त्याला आता म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता मानसीला ती म्हणते की बरं आता तूही हसत बसू नकोस, चल आपली कामं आहेत ती आपण करूया. त्यानंतर मग आता आता आजी ही अभिजितला सांगते की अरे अभिजित, हे काय मानसी आणि भूमी तर आल्या, तुझी बायको कुठे राहिली पौर्णिमा? आणि तिला यायला इतका उशीर कसा? भूमीचं समजू शकते, तिला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या, पण तू? तर इथे पौर्णिमा ही रागिणीबरोबर असते आणि रागिनी तिला ओरडत म्हणते की तुला एक काम बरोबर जमलेलं नाही, एक काम दिलं तेही तुला करता आलं नाही का? तेव्हा आता ती म्हणते की काय करू, नेमकी ती पाल तिथे ऐन वेळेला किचनमध्ये तडमडली आणि म्हणूनच मग हा प्रॉब्लेम झाला आणि आकाशही तिथेच आला. तेव्हा रागिनी म्हणते की जाऊ दे, बरं आकाशला काही संशय वगैरे आला नाही ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही, काहीच संशय नाही आला. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे. आता पौर्णिमा म्हणते की द्या तो कागद इकडे, मी बघते त्याचं काय करायचं ते. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, आता हा कागद बिगद अजिबात मी तुला देणार नाही, अजिबात काहीच गरज नाही. आता पुन्हा काहीतरी करायला जाशील तर कोणाला तरी संशय येईल, त्यापेक्षा एक काम करते, मीच या कागदाचं काय करायचं ते बघते. हा कागद भूमीपर्यंत कसा पोचवायचा ना, ते आता माझ्याच हातात आहे, तर हा कपाटात मी ठेवते, असं म्हणून ती ठेवायला चाललेली असते. आणि ती म्हणते की आता भूमीपर्यंत हा कागद कशाच्या मार्गाने पोचवायचा ते बघते. आणि ही आहेत सुपं, या सुपांमध्येच, भूमीच्या सुपात हा कागद मी लपवेन आणि तो कागद लपवल्यानंतर मग बरोबर तिच्या लक्षात येईल की हे काहीतरी वेगळं आहे. त्याच वेळेला रघुनी तिथे येऊन सगळं काही ऐकलेलं असतं. आता पौर्णिमा उभी असते आणि रागिनी रघुवर खूपच चिडते आणि म्हणते की काय रे रघु, काय इथे करतोयस, आमचं बोलणं चोरून ऐकायला इथे उभा आहेस का तू? तेव्हा तो म्हणतो की नाही नाही मालकीनबाई, रागिनी मॅडम बाईसाहेबांना बोलवण्यासाठी आजीने पाठवलं होतं. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, येईल ती हो बाहेर. तेव्हा रघु काका म्हणतो की यांचं नेमकं काहीतरी बोलणं चालू होतं, कसल्या तरी सुपामध्ये काहीतरी कागद, याचा संदर्भ भूमिताई मॅडमशी तर नसेल ना, असा विचार त्यांच्या मनात येत असतो. नंतर आता बायका जमलेले असतात आणि पौर्णिमा खाली येते. भूमी त्या बायकांना सगळ्यांना पूजेसाठी सामान देत असते आणि त्यांना हळदी कुंकू लावून घेत असते. मानसी आणि भूमी दोघीजणही सगळ्यांना हळद कुंकू देत असतात. तर त्याचबरोबर आता आजी म्हणतात की चला पौर्णिमा मॅडम आलात ना तुम्ही, आता पूजेची तयारी करायची आहे, चला बसा. तितक्यातच आता गुरुजी म्हणतात की बरं आता ही पानं आहेत, ती पानं आत्ता तुम्ही ठेवली आहेत ठीक आहे, पण रात्री जागरणाला देखील पुढची पत्री लागतील, त्याचा संच तयार करून ठेवला आहे का? तेव्हा भूमी म्हणते की हो हो गुरुजी, तोही संच किचनमध्ये तयार आहे. मग गुरुजी म्हणतात की बरं झालं, चला आता मग पुढचं कामाला आपण सुरुवात करूया, आता मंगळागौरीच्या पूजनाला आपण सुरुवात करूया, चला एकीकीने हे म्हणायचे आहे. मग आता भूमीकडे ते वाचण्यासाठी दिलं जातं. सुरुवातीला थोडंसं ते भूमी वाचते, नंतर मानसीकडे देते आणि मानसीचं झाल्यानंतर पौर्णिमाकडे देते. अशा प्रकारे ते मंत्र असतात ते वाचून घेतात आणि नंतर मंगळागौरी आणि पिंडीवरून ते पाणी वाहतात. त्याचबरोबर आता इथे गुरुजी म्हणत असतात की आम्ही ज्या प्रकारे म्हणतोय त्या प्रकारे म्हणा आणि हो आता नैवेद्य दाखवायची वेळ झाली. तेव्हा भूमी रघु काकाला आवाज देते आणि नैवेद्य आणायला सांगते. रघु काका आता नैवेद्य घेऊन येतो आणि नंतर भूमी तो नैवेद्य दाखवते आणि रागिनीचं लक्ष मात्र त्या सुपांकडेच असतं. तर इथे नैवेद्य दाखवल्यानंतर आजी ही
येते आणि भूमीला म्हणते की भूमी बाळा पूजा सुरू कर. आता गुरुजी म्हणतात की चला आपण आता मंगळागौरीच्या आरतीची सुरुवात करूया. आणि आरतीची सुरुवात केली जाते. भूमी त्याचप्रमाणे मानसी आणि पौर्णिमा तिघीजणीही तिच्या हाताला हात लावून मंगळादेवी गौरीची आरती म्हणत असतात. आणि आरती म्हणत असताना आता सगळेजण खूपच प्रसन्न असतात. आणि गुरुजी म्हणतात की चला आता जोडप्यांनी देवीला हळद कुंकू वाहून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्याच वेळेला आता भूमी आणि आकाश हे दोघेजणही देवीला फुलं वाहतात. आणि फुलं वाहत असताना दोघांचाही हात एकाच फुलाला लागतो. त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी हे एकमेकांकडे पाहू लागतात. आणि भूमी आकाशला म्हणत असते की काय झाले. तेव्हा आकाश भूमी ते एकच फूल दोघेजणही उचलतात. आणि नंतर आकाश म्हणतो की आता हे फूल मी हातात धरलं आहे आणि देवीला प्रार्थना करण्याच्या हातातच मी तुला सांगतो, या हातानेच मी तुला वचन देत म्हणतो की प्रत्येक वेळेला तुझ्या गोष्टीचं मी संरक्षण करीन. प्रत्येक वेळेला तुझ्या वचनात मी राहीन. मी काहीही तुझ्यापेक्षा किंवा तुला वाईट वाटेल असे काही वागणार नाही. त्याच वेळेला भूमी म्हणते की हो, मी तुला तेच वचन देते की मी प्रत्येक वेळेला तुझ्याबरोबर राहीन आणि तुझ्यापासून मी काहीही लपवणार नाही. असं म्हणून आता दोघे एकमेकांना वचन द्यायला लागतात. दोघांची एकमेकांना वचनं देत असताना सगळेजणं बघत असतात. आणि रघु काका या सगळ्यामुळे खूपच खुश होतो. तर आता रागिनी मनातच म्हणत असते की द्या द्या वचनं द्या एकमेकांना. जी काही वचनं द्यायची आहेत ते देऊन घ्या. आता ही वचनं मोडण्याची वेळ आलेली आहे. तोपर्यंत या गोष्टीला एन्जॉय करा असं ती म्हणते. आणि त्यानंतर मनातल्या मनातच ती हसते आणि सगळ्या बायकांसमोर मुद्दाम हसून दाखवत असते. तर आता इथे आकाश आणि भूमी दोघेही मिळून तेच फूल देवीला वाहतात आणि देवीला नमस्कार करतात. भूमी म्हणते की आकाशचं म्हणजेच माझं सौभाग्याचं मंगळागौरी देवी तू रक्षण कर असं म्हणून आता दोघेही हात जोडतात. तर इथे अथर्व आणि मानसी हे उभे असतात. अभिजित आणि पौर्णिमा त्यावेळेला पूजेला येतात. दोघंही आता ती पूजा करत असतात. आणि त्यानंतर मग आता भूमी आणि आकाश हे आजीचे आशीर्वाद घेतात आणि म्हणतात की आजी आम्हाला आशीर्वाद दे. तेव्हा आजी म्हणते की बाळांनो, तुम्हा दोघांनाही माझे खूप भरभरून आशीर्वाद आहेत. दोघेही खूप सुखी राहा असं म्हणून आता भूमी आणि आकाश हे दोघे एकमेकांकडे बघत असतात. भूमी मात्र मागे उभी असते. आकाशला बाहेर दिसतं की बाहेर प्रशांत उभा आहे. म्हणूनच आता प्रशांत त्याला हळूच खुणावत असतो की बाहेर ये. म्हणूनच मग आता प्रशांतचं ऐकूनच आकाश हा बाहेर जातो. भूमी तिथे तशीच उभी असते. आणि त्यानंतर इथे आकाश बाहेर येतो आणि म्हणतो की प्रशांत काय झालं रे. तेव्हा प्रशांत म्हणतो की आकाश भाऊजी, तुम्ही मला सांगितलं होतं ना की तांडेलच्या बायकोवर लक्ष ठेवायला. आणि त्याच वेळेला माझ्या मित्राने तिथे लक्षही ठेवलं. आणि त्याच्यावरून असंच लक्षात आलं होतं की भानुशाली तिथे जात होता कारण त्याच्या बायकोची म्हणजेच तांडेलची केस त्याने घेतली होती. आणि त्यानंतर काही कळलं नाही. आता फक्त इतकंच समजतंय की कोणीतरी जी व्यक्ती आहे ना ती या सगळ्यामध्ये त्याला मदत करते. आणि तांडेलची बायको इथे आपल्या बंगल्याच्या आवारात पण येऊन गेली हे त्या नोकराला समजले. तेव्हा या दोघांचं तांडेलबद्दल बोलणं सुरू असताना अभिजित ऐकतो आणि म्हणतो की यांच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिस्त आहे, मागोवा घेतला पाहिजे. प्रशांत आकाशला सांगत असतो की भाऊजी आपल्याला ही सगळी गोष्ट भूमिताईला सांगितली पाहिजे, तिला बोलवा ना. तेव्हा आकाश म्हणतो की नको, सध्या मंगळागौरीची आरती आणि जागरण वगैरे होऊन जाऊन दे, नंतर मी स्वतःच तिला सगळे काही सांगेन. तर आता इथे आजी म्हणत असते की चला आता खेळ सुरू करण्याची वेळ आली आहे. सगळ्या बायका म्हणत असतात की चला आपण आता खेळ सुरू करणारच आहोत, त्याच्या अगोदर उखाणे घ्यायचे आहेत. मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की उखाणे घ्यायची काय गरज आहे, माझ्या नवऱ्याचं तर नाव सगळ्यांना माहीत आहे अभिजित. तेव्हा मानसी म्हणते की अगं पौर्णिमाताई तसं काही नसतं, तुला माहीत नाही आहे, नावंही घ्यायलाच लागतात. तेव्हा बायका म्हणतात की हो हो अगदी बरोबर बोला ताई, तुमचे मंगळागौरीचे खेळ सुरू होणार त्याच्या अगोदर तुम्हाला नाव हे घेतलेच पाहिजे. त्याच वेळेला मग आता लगेच मानसी म्हणते की ठीक आहे आम्ही नाव घ्यायला तयार आहोत. मग आता मानसी नाव घेते की सौभाग्याच्या दोन्ही हातात भरले काचेचे हिरवे चुडे. आणि अथर्वरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या पुढे असं म्हटल्यावर वरतून अथर्व वा असं जोरात ओरडतो आणि आकाश त्याचं तोंड दाबून लपवतो. सगळ्या बायका टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की अरे वा, खरंच मस्त नाव घेतलं. आणि आकाश म्हणतो की अरे अथर्व काय गपचूपच. तेव्हा मानसी ही नाव घेऊन झाल्यावर पौर्णिमा नाव घेते. पौर्णिमा म्हणते की सगळ्यांपुढे नमस्कारासाठी जोडते मी हात, अभिजितरावांचं नाव घेते, आता सोडा माझी वाट असं म्हटल्यावर तर सगळेजण हसायला लागतात. आणि हे ओखाने सगळ्यांना वियर्ड वाटू लागतं. आणि त्यावेळेला ती म्हणते की अरे असं बघताय काय सगळेजण, टाळ्या वाजवा ना माझ्यासाठी. तेव्हा मग मानसी म्हणते की बाबा खरंच छान. आणि नंतर मग आता भूमी ही नाव घेते. भूमी नाव घेत असते की देवाच्या देवाऱ्यामध्ये उजळतो नंदादीप हा सुखाचा. आणि तितक्यातच तिला ठसका लागू लागतो. आता मानसी म्हणते की अगं भूमिताई काय झालं,
काय झालं हिला, पाणी द्या, असं सगळ्या बायका मंगळागौरीच्या ओरडायला लागतात. त्याच वेळेला आता तिथे आकाश येतो आणि तो म्हणतो की भूमीला मान द्या आकाशच्या सौभाग्याचा, असं म्हटल्यावर आता इथे सगळेजण बघायला लागतात. आकाश हा खाली येतो आणि भूमीला म्हणतो की भूमी काय झालं. आकाशला ती म्हणते की तू इथे काय करत आहेस. सगळ्या बायकाही ओरडायला लागतात की हो, हा मंगळागौरीचा खेळ फक्त बायकांचा आहे, तुम्ही इथे काय करताय सगळेजण. आणि सगळ्या बायकाही खेळणाऱ्या ओरडू लागतात. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की असं काय, माझ्या बायकोला ठसका लागला म्हणून मी आलो. आणि कसं आहे ना, आम्ही इथे आलो आहे ना ते खेळणे बघण्यासाठी नाही, फोटोग्राफी करण्यासाठी, आम्ही फोटो काढण्यासाठी आलेलो आहोत, असं अथर्व आणि आकाश म्हणत असतात. त्याच वेळेला आता सगळ्या बायका म्हणतात की नको नको, त्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही काय करा, तुम्ही ना मागेच राहा. त्यावेळेला मग आता अथर्वलाही मानसी म्हणत असते की जा जा. तेव्हा मग लगेच बायका म्हणतात की इथे थांबण्याची गरज नाही. मग आकाश आणि भूमी जात असतात आणि भूमी म्हणते की आकाश जा बघू तू, आणि अथर्वलाही ती जायला सांगते. बायका आता म्हणतात की अरे वा, नवरी यांच्या तर अर्धवचनामध्ये आहेत, असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात. अथर्व जाता जाता तिला जिन्यावरून म्हणतो की मानसी मस्त खेळ खेळ हा, आणि तेही हसायला लागते. आणि नंतर आता खेळांची सुरुवात होते. सगळ्या बायका या खेळाला सुरुवात करतात. तर आता इथे भूमी आणि पौर्णिमाची जोडी जमलेली असते. गाण्यांवरती सगळेजण फेरे धरत असतात आणि सगळ्या बायका या अगदी एनर्जेटिकली खेळत असतात आणि भूमी देखील त्यांच्यामध्ये सामील झालेली असते आणि सगळे खरंच खूप मजाच करत असतात. आणि त्याच वेळेला आजी आणि रागिनी बाजूला बसलेली असतात आणि सुपल्यांच्या खेळासाठी रागिनी म्हणत असते की आता या सुपल्या ह्यांना देणार आणि या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की बरं, आता सुपाचे खेळ खेळायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून आता रागिनी सगळ्या बायकांना थांबवते आणि त्यानंतर आता पौर्णिमा म्हणते की घ्या, आता भूमी बघ तुझी कशी हालत होते ते. तेव्हा मानसी आणि पौर्णिमाला सूप देऊन झाल्यानंतर रागिनी भूमीला आवाज देते आणि म्हणते की हे घे भूमी, तुझ्यासाठी सूप, मी तिघींसाठी 3 सूपं तयार करून ठेवली होती. आणि हे ऐकून भूमीला खूपच बरं वाटतं आणि तेवढ्यातच ती सूप हातात घेऊन काही बघायला जाणार आणि मानसी मागून म्हणते की अगं ताई, देवारातल्या जो दिवा आहे ना त्यातलं तेल कमी झालंय, थांब मी बघते. तेव्हा मग भूमी म्हणते की अगं नको थांब, मी बघते, जाते. आणि ती सूप हातात घेते आणि तिथून निघून जाते. आणि तिच्या एका हातामध्ये सूप असतंच, शिवाय ती दुसऱ्या हाताने देवाऱ्यात तेल घालत असते. आणि भूमीच्या हातात ते सूप जाणार आणि बघणार तेवढ्यातच समोरून प्रशांत येतो आणि म्हणतो की ताई, आणि त्याच्या हातात 3 सूपं असतात. तेव्हा रघु हसत असतो आणि प्रशांत म्हणतो की आई, अगं ही सूपं खेळासाठी माहेराहून असतात ना मंगळागौरीची, म्हणूनच मग तुझ्यासाठी आणि दोघींसाठी सूप दिलंय. आई भले इथे नाही आहे, पण तिने या सगळ्याची अगोदरच कल्पना ठेवून तयारी करून ठेवली होती, म्हणून तुझ्यासाठी ही सूपं. तेव्हा आता भूमी ते हातातलं सूप मागे ठेवते आणि रागिनी आणि पौर्णिमाचा प्लॅन पुन्हा फ्लॉप झालेला असतो. आणि भूमीचं ते सूप पाहून रागिनी पुन्हा डोक्याला हात लावते आणि हा प्रशांत मध्येच कशाला कडमडला याचा तिला खूपच राग येऊ लागतो. आणि भूमी मात्र आता आकाशने आणि प्रशांतने दिलेलं सूप घेते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रशांत हा भूमीला रक्षाबंधनासाठी एक रोपटं देतो ज्याची वाढ खुंटलेली असते. मग भूमी ते रोपटं बघून म्हणते की खरंच खूप वाईट वाटतं अशी झाडं बघून की ज्यांची वाढ खुंटलेली असते. आता आजी ही भूमीला म्हणते की भूमी, असंच काहीसं तुझ्या आकाशच्या बाबतीत झालं होतं काही दिवसांपूर्वी, की तुझ्या आकाशला असंच प्रकार झाला होता, तो अगदी लहान मुलांसारखा वागायचा. तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय काय बोलताय तुम्ही, आणि आकाश आहे तरी कुठे. त्याच वेळेला आता लगेच कोणीतरी येतं आणि म्हणतात की आकाश हा इथे नाही आहे, आकाश गच्चीवर आहे. म्हणून भूमी धावत धावत गच्चीवर जाते. तर आकाशने पूर्वीचे त्याचे कपडे घातलेले असतात आणि तो टुटूला घेऊन जिन्यावरून चालत असतो. आणि भूमीला ती आठवण करून देण्यासाठी म्हणून आकाश आता वर चढलेला असतो. भूमी म्हणते की आकाश असं का वागतोय आणि त्याने असे लहान मुलासारखे कपडे का बरं घातले आहेत, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि आकाश मात्र आता टुटूला घेऊन पुढे चालत असतो. आता भूमीला आकाशला तसं पाहून पूर्वीचे दिवस आठवतील का, हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.